ए चला फिरायला जायचं फिरायला जायचं का फिरायला जायचं जायचं लय दिवसात सगळे आहे की. कमांडो सुनील काटकर सर यांचा सत्कार नाना टोंबरे यांच्या हस्ते करावा अशी मी त्यांना विनंती करतो. माननीय सुनील काटकर सर यांचा सत्कार नाना ठोबरे यांच्या हस्ते होत आहे. दलात भरती झालेले महेश काळे यांचा सत्कार आबाजी मानवर हे करतील. यानंतर या कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त सभा करून या मंडळाची ज्यांनी शोभा वाढवली ते आपल्या गावचे शाहीर साहेबराव काळे यांचाही सत्कार प्रमोद कारंडे यांच्या हस्ते करण्यात येत आहे. उपस्थित झाले त्याबद्दल त्यांच्याही मनापासून हार्दिक स्वागत. आणि त्यांनी आता व्याख्यानाला सुरुवात करावी अशी मी त्यांना विनंती करतो. आज जयंती आहे त्या आईसाहेब अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वप्रथम तुम्हा सर्वांना शुभेच्छा. छत्रपती शिवाजी महाराजांना भगवा झेंडा राजमुद्रा युद्धकलेचे शिक्षण देणारे शहाजी महाराज बाळासाहेब जिजाऊ ज्या राजाच्या कार्यकर्तृत्वाला न्यायनीतीला पराक्रमाला जगाच्या पाठीवर तोड नाही असे छत्रपती शिवाजी महाराज उभे आयुष्यात एकही लढाई न हारण्याचा इतिहास असणारे स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज निर्वीर राजे उमाजी नाईक विश्वरत्न भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर तसेच तुमच्या आमच्यासाठी जीवनभर खस्ता खाल्लेल्या वेळ प्रसंगी जीवाचं बलिदान दिलेल्या सर्वच महामानवांना आणि महामातांना सर्वप्रथम अभिवादन करतो. आणि आजचा हा जयंतीचा तगडा उमदा खूप चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला त्याबद्दल समस्त गावकऱ्यांचं मी अभिनंदन करतो. आणि माझे मित्र ज्यांनी मला आज या ठिकाणी बोलवलं ते धनाजी दादा, आपण आर्मीमध्ये असून एवढं समजा नियोजन आणि तुमचे सहकारी जे मागं उभे आहेत आणि माझ्या समोरून बसलेले बरेच चेहरे माझ्या ओळखीचे आहेत. तुम्हाला सांगतो गावाची एवढी एकी असली तर लय चांगलं करू शकतं. आणि आपल्या सर्वांना दादा म्हणले की मी आईसाहेबांचा इतिहास सांगण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे. आईसाहेबांचा इतिहास या गावाला खूप चांगल्या प्रकारे माहिती आहे म्हणून आईसाहेबांचे एवढं सुंदर स्मारक या ठिकाणी उभं आहे. तुम्हाला इतिहास सांगायची मला तर वाटत नाही गरज आहे. सर्वात महत्त्वाचं तुमचा इतिहासच लय खतरनाक आहे. पण आईसाहेबांच्या थोडंसं पाठीमागचा इतिहास मी सांगतोय. पृथ्वी तयार झाल्यानंतर माणूस जनावरातनं कपड्या झाल्यानंतर माणूस जेव्हा कपडे घालायला लागला म्हणजे आपल्या जन्मकुंडलीवर कोण आपल्याला वैशिष्ट्य जास्त कुठल्या पत्रिकेत आपला जो गोत्र सांगतं म्हणजे आपलं पूर्वीचे पुरुष आपले कोण होते अशा पद्धतीची मांडणी आपल्या त्या जन्मकुंडलीत काका करत असतो. परंतु ह्या संपूर्ण जगाची कुंडली ज्याच्या नावानं सुरू होते तो धनगर समाज आहे. त्याच्यामध्ये खेळोबा शिंगरोबा बेरोबा सतोबा समजेच आपले देव आहे.
म्हणजे तुम्हाला हे मांडणे मी काय करतोय तर इतिहासात आता ज्यांनी सायन्स कॉलेज पण शिकलं माहित आहे इतिहासात असं सांगितलं जातं की माणसानं सर्वात पहिला कुठला व्यवसाय केला तर त्या व्यवसायाचं नाव आहे पशुपालन. जर जन्माला आल्यावर पहिल्यांदा माणसानं पशुपालन केलं तर मग जन्माला येणारा तो पशुपालक सुरुवातीपासून सर्वांचा बाप धनगर आहे. आणि त्या अर्थाने म्हणतो की या जगाचा ज्याच्या नावानं नाव कुंडली सुरू होते तो समाज माझ्या समोर बसलेला आहे. पण आता माझ्या समोर बरेच महिला मंडळ बसले. बऱ्याच ठिकाणी कार्यक्रमाला जातो, खास करके आई साहेबांच्या कार्यक्रमाला जाण्याचा चौथा योग आहे, चौथा व्यवसाय. आणि धनाजी दादा पुढच्या वर्षी जवळ 31 मे येईल त्याच्या आता जसं सुट्टीवाला 10 दिवस अगोदर आता 20 दिवस अगोदर या हे सौंद महिला मंडळ बसमध्ये भरायचं. पैसा पण दोघं भरत खर्च करू. सळ माहेश्वरी इंदोरला घेऊन जायचं. इंदोरला धनगरांचं वैभव कुठं बघायचं असेल तर इंदोरमध्ये जाऊन बघितलं पाहिजे. आणि आपला मूळचा आपण महाराष्ट्रात राहतो पण आपलं वैभव तिथं इंदोरला अगदी त्या ठिकाणी इंदोरनं माहेश्वरी नगरी आपल्या आई साहेबांनी वसवलेली यमाड्याशी वसवण्याचं काम केलं. मी जाणीव परत तुम्हाला आई साहेबांचा इतिहास सुरुवातीपासून सांगणार. तुम्ही मला सांगा इथं आल्यावर मला वाटत नाही की आई साहेबांचा इतिहास तुम्हाला माहित नाही. आई साहेबांचा इतिहास या गावाला माहित आहे म्हणून तर इतकी भव्य दिव्य अगदी सर मला सांगत होते की इथं गजनृत्य खूप चांगले कार्यक्रम अगदी